नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर बघा ना कसं असतं. इथं आम्ही येरमाळ्यामध्ये आलो होतो आणि रात्रीचे 7 वाजले होते. तिची आरती तयारी चालू होती. त्याच्यामुळे येरमाळ्याला आम्ही आरतीही घेऊ आणि दर्शनही घेऊन म्हणून आलो होतो, उशीर का होईना. तर बघा इथं एवढी गर्दी होती की बसच. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या आई येडेश्वरीपाशी यायचं म्हणलं की लोक खूप घाबरायचे, भीव वाटायचे. का तर दर्शन म्हणजे दिवस असताना दर्शन घेऊन जायचे, गर्दी नसायची. बघा आता एवढी गर्दी झाली आहे की 24 तास गर्दी. खरंच खूप तिनं पावती बरं का. आणि बरेच जणांचा गैरसमज आहे की तिने आपल्या मागे येते म्हणून. तसं नाही, येत नाही तिने ते कुणाच्याच मागं. तिनं खूप भोळी आहे, जेवढी कडक आहे तेवढी भोळी आहे. बरं. आणि आता हो का इथं माझा मुलगा व्हिडिओ करत होता आणि त्याला समजत नव्हतं कसं करायचं ते. मी प्रत्येक वेळ व्हिडिओ सांगत होते, असं कर माय, असं तसं कर. ते करत होता जसं त्याला जमल तसं त्यानं करत होता. आणि आम्ही ते दर्शन घ्यायला निघालो होतो. माझ्या पाठीमागे तो भाचा होता, भाच्याची बायको. बरेच जण आम्ही आलो होतो आमच्या घरामधून. आणि आमच्या घरामध्ये असं नाही की एक ही करते एक ती करते. प्रत्येकाला तिनं प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसली आहे येडेश्वरी आमच्या घरामध्ये. श्वासामध्ये नसामध्ये आहे बरं का माझ्या. तर बघा खूप छान चाललो होतो आम्ही मस्तपैकी बोलत करत. आणि माझी अवस्था अशी होती तिच्यापाशी गेल्यावर की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही ह्याचं मला भान राहत नाही. का तरी मला तिच्यापाशी आलं की सगळं मी विसरून जात असते. आणि इथं महादेवाची मूर्ती, तिच्या रागापोटी महादेवाने अवतार घेतला होता. आणि तिच्या अवतारामध्ये म्हणजे येडेश्वरी माता शांत झाली होती. तिच्याकडे दर्शन घेण्यासाठी अशा 2-3 रूमा आहेत, तिथून जावं लागतं रांगेमध्ये उभं राहून. मुरी भक्त होते, बारी होती. बघा हे मस्तपैकी असं ते केलं होतं नियोजन. हो काही भाची सून आहे माझी, हा मुलगा आहे, ती नात होती मुरली. आणि माझा मुलगा मुरी गेला होता दुसरा. दर्शन घेऊन आम्हाला घरी जायला 12 वाजले होते. माझी तब्येत जरा खराब झाली होती, पाय दुखत होता म्हणून मी आज चलत होते.